राज्यामध्ये 7 साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अर्थात एनसीडीसी कडून कर्ज नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। राज्य सरकारने एकूण 14 कारखान्यांच्या कर्जाचे प्रस्ताव एनसीडीसीला पाठवले होते। यापैकी 7 कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर झाले। नकार दिलेल्या कारखान्यात पुणे जिल्ह्यातले 3 कारखाने आहेत आणि भाजपच्या संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला 467 कोटींचं कर्ज नाकारण्यात आलंय, तर दिवंगत अजित पवारांच्या कारखान्याचाही 316 कोटींचा प्रस्ताव हा नाकारण्यात आलाय। राजकीय वर्तुळात याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत आणि त्याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे। कोणत्या कारखान्यांचं कर्ज जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे ते बघूया। श्री भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोल्हापूर, श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर, क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना सांगली, मुळा सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर, अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना सातारा, लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना बीड। या कारखान्यांची कर्ज मंजूर करण्यात आले, तर कोणत्या 7 कारखान्यांना कर्ज देण्यास नकार देण्यात आलाय तेही बघूया। रामेश्वर सहकारी साखर कारखाना जालना मधून प्रस्ताव होता 106.08 कोटींचा। भाजपचे रावसाहेब दानवे यांचा हा कारखाना। काँग्रेसमधून भाजपत गेलेले बसवराज पाटील यांचा विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरुम जिल्हा धाराशिव 72 कोटींचा प्रस्ताव, ज्याला नकार देण्यात आलाय। राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार, रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी कारखाना पुणे 184.12 कोटींचा प्रस्ताव, ज्याला नकार देण्यात आलाय। तर धर्मराज काडादी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूर 199.94 कोटींचा हा प्रस्ताव। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राहुल जगताप, कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना त्यांचा अहिल्यानगर मधला प्रस्ताव होता 49.85 कोटींचा, ज्याला नकार देण्यात आलाय। तर श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पुणे दिवंगत अजित पवार आणि कुटुंबीय यांच्याशी संबंधित 361.41 कोटींचा प्रस्ताव फेटाळण्यात आलाय। याशिवाय राजगड सहकारी साखर कारखाना पुणे, काँग्रेसमधून भाजपत गेलेले संग्राम थोपटे 467.85 कोटींचा प्रस्ताव, ज्याला नकार देण्यात आलाय। तर कर्ज नाकारण्याची कारणं काय काय आहेत नेमकी समोर आलेली तेही बघूया। कारखान्यांचं भाग भांडवल कमी असणं, कारखान्यातील आर्थिक अनियमितता, कारखाना सलग 3 वर्षांपासून तोट्यामध्ये, यापूर्वी एनसीडीसी कडनं कर्ज घेऊनही सुधारणा न होणं, कर्ज परतफेडीचे प्रमाण कमी असणं, या सगळ्या कारणांमुळे कर्ज नाकारण्यात आल्याचं समोर येत आहे। तर शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी असे निर्णय होत असतात, अशी प्रतिक्रिया दिली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी। तर एनएसडीसीने राज्यातील 7 कारखान्यांचे प्रस्ताव फेटाळले। याबाबत सहकार मंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय। जे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल अशा कारखान्याला मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिली आहे, 40 वर्षापासून भूमिका राहिली आहे। आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपोली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपोली होतं, आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे, त्यामुळं मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं। आणि सरकारने अनेक वेळा 40 वर्षापासून अनेक वेळा अशा कारखान्याला मदत केली, ही पहिलीच वेळ नाही आहे, अनेक वेळा अशी मदत केली आहे। माननीय सहकार मंत्री महोदयांशी मी चर्चा करेन, पण जेव्हा राज्य सरकारनं हा प्रस्ताव पाठवला तर माननीय मंत्रिमंडळापुढे जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा हे बंद अवस्थेतले कारखाने आहेत, हे सुरू करून शेतकऱ्याला तिथल्या दिलासा दिला पाहिजे, या शेतकरी हिताच्या दृष्टीनं राज्य सरकारनं थक हमी घेतली होती। आणि त्या थक हमी जेव्हा राज्य सरकार घेतं तेव्हा सहसा एनसीडीसी
अशा संस्थांना वित्त पुरवठा करत असते. पण तुम्ही जे असं सांगताय आता तसं जर काही घडलं असेल तर मी माननीय सहकार मंत्री महोदयांशी चर्चा करतो. मला याची माहिती नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.